नमस्कार. नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. शिवसेनेच्या वतीने काल दिनांक 20 एप्रिल रोजी सातारा येथील गांधी मैदानावरती नवनिर्वाचित जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती सदस्य आणि नगरसेवकांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वास्तविक गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेने सातारा जिल्ह्यामध्ये यावेळी पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावरती कामगिरी केल्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरसेवक हे सर्वाधिक यावेळेस निवडून आलेले आहेत. शिवसेनेच्या इतिहासामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावरती शिवसेनेचा विजय झाला आणि याचमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते त्याचबरोबर उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य नगरसेवकांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. यावेळेस फलटण येथील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर, त्याचबरोबर युवा नेतृत्व श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, त्याबरोबरच कराड नगर परिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव आदी दिग्गज मान्यवर यावेळेस व्यासपीठावरती उपलब्ध होते. खरं पाहिलं तर शिवसेना गेल्या अनेक वर्षांपासून राज्यामध्ये कार्यरत आहे आणि सातारा जिल्ह्यामध्येही शिवसेना कार्यरत आहे. मात्र यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी जिल्हा परिषदेत सदस्य असतील, त्याचबरोबर पंचायत समिती सदस्य असतील, नगरसेवक यावेळेस निवडून आले होते. अर्थातच त्यांना कुठेतरी पाठीवरती कौतुकाची थाप पडावी, त्याचबरोबर आगामी दृष्टिकोनातून आगामी काळामध्ये पक्ष संघटन मजबूत व्हावे या दृष्टिकोनातून आता शिवसेनेने चांगलीच रणनीती आखलेली दिसते आणि याचेच कालची जी सत्कार सोहळ्याची जी सभा झाली त्यामधून हे दिसून आलं. एकंदरीतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी कधीही सातारा जिल्ह्यावरती इतकं म्हणावं असं लक्ष घातलं नव्हतं. त्यापूर्वी ज्यावेळेस शिवसेनेमध्ये फूट पडली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्यानंतर खऱ्या अर्थाने सातारा जिल्ह्यामध्ये शिवसेनेची ताकद वाढण्यास सुरुवात झाली आणि अर्थातच पाटण विधानसभा मतदारसंघापुरती मर्यादित असलेली शिवसेना नंतरच्या काळामध्ये अगदी कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून या ठिकाणी दुसरा आमदार या ठिकाणी शिवसेनेने या ठिकाणी विधानसभेत पाठवला होता. जिल्ह्यामधील आमदारांची संख्या 2 झाली. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मागच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये फलटण मधूनही या ठिकाणी प्रवेश झाले आणि यामध्ये जो राजे गट आहे फलटणचा त्या राजे गटाने शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यामुळे आता पाटण बरोबरच कोरेगाव असेल, फलटण असेल आणि त्याबरोबरच उपमुख्यमंत्री यांचा विशेष प्रेम असलेले महाबळेश्वर असेल, अशा ठिकाणावरून शिवसेनेचे नगरसेवक असतील, त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य निवडून गेले. त्याबरोबरच नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कराड ही महत्वपूर्ण नगरपालिकेमध्येही शिवसेनेचे अनेक नगरसेवक त्या ठिकाणी निवडून गेले, नगराध्यक्ष या ठिकाणी विजय झाला. यामुळे अर्थातच आता आगामी राजकारण जर पाहिलं तर एकीकडे मोठी ताकद वाढलेले भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या विरोधात आता आगामी काळामध्ये शिवसेना असे दोघांमध्ये संघर्ष होणार असल्याचे दिसत असतानाच आगामी निवडणुका, लोकसभा निवडणूक असेल, विधानसभा निवडणूक असेल आणि पक्ष संघटन असेल, या दृष्टिकोनातून आता शिवसेनेने आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली. याच कालची सभा जी होती आपल्या विजय झालेल्या सर्व सदस्यांची सत्कार सोहळा होता, यामध्ये ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनातूनच या सभेचं आयोजन केलं होतं. वास्तविक
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर सातारा जिल्हा परिषदेचे जे अध्यक्ष उपाध्यक्ष निवडी होत्या यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची निवडणूक पूर्व युती होती आणि संपूर्ण जिल्ह्याला असं वाटत होतं की जेडपीचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष हा राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा होईल। मात्र या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने शेवटपर्यंत आपले प्रयत्न न सोडता जिल्हा परिषदच्या अध्यक्ष उपाध्यक्षपदी आपल्या जिल्हा परिषद सदस्यांना या ठिकाणी वर्णी लावली आणि याचमुळे येथून शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या संघर्षाला सुरुवात झालेली आहे। अगदी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीवेळीही मोठ्या प्रमाणावरती जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये रणकंदन झालं होतं, पोलीस बळाचा वापर झाला होता। अगदी 2 जिल्हा परिषद सदस्य जे राष्ट्रवादीचे 2 सदस्य जिल्हा परिषद सदस्य होते यांना मतदानापासून वंचित ठेवण्या इतपत खेळ्या या ठिकाणी झाल्या होत्या आणि यामुळे हा संघर्ष टोकाला गेल्यामुळे आता आगामी काळामध्ये शिवसेना आणि भाजपचा संघर्ष होणार असल्याचे संकेत मिळत आहेत। याच पार्श्वभूमीवरती कालची सभा ही अतिशय महत्वपूर्ण मानली जात आहे आणि या सभेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं। या सभेमध्ये अतिशय जबाबदारीने वक्तव्य करत शेवटी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक गर्भित इशाराही दिलेला आहे की त्यामध्ये मी स्वतःहून कुणाच्या नादी लागत नाही, मात्र माझी खोड काढल्यानंतर मी त्याला सोडत नाही असं वक्तव्य करून त्या ठिकाणी त्यांनी एक प्रकारे भारतीय जनता पक्षाला इशारा दिलेला आहे। त्यामुळे आता आगामी काळामध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यामधला संघर्ष वाढणार असल्याचे स्पष्ट संकेत आता मिळत आहेत। एकीकडे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या आणि त्या अगोदर काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या 1999 पासून अगदी मागच्या निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादीने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं। मात्र उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतर या ठिकाणी राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी युती करून या ठिकाणी सर्वाधिक जागा जिंकल्या। मात्र जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांची निवड करताना मात्र त्यांना अपयश आलं। मात्र त्यामध्ये काही घडामोडी घडल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावरती या सर्व घडामोडी इथल्या सर्व नेते मंडळींनी घातल्या आणि त्याच पार्श्वभूमीवरती कालची जी सभा होती ती अतिशय महत्वपूर्ण होती आणि या सभेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गर्भित इशारा दिलेला आहे आणि त्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी आपण एकतर कोणाच्या नादी लागत नाही, मात्र नादी लागल्यानंतर आपण कुणाला सोडतही नसल्याचं त्यांनी इशारा दिलाय। त्यामुळे आता सातारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आगामी काळामध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यामधला संघर्ष वाढणार असल्याचे संकेत या ठिकाणी मिळत आहेत। तुम्हाला काय वाटतं? कालच्या शिवसेनेच्या सत्काराच्या सोहळ्यामधून एकनाथ शिंदेने दिलेल्या इशाऱ्यानंतर सातारा जिल्ह्यामधील आगामी राजकारणामध्ये काय घडामोडी होतील याबरोबरच एकनाथ शिंदे यांनी एक या ठिकाणी सूचक वक्तव्य केलं होतं की जिल्हा परिषदचा अध्यक्ष जरी शिवसेनेचा झाला नसला तरी जिल्ह्यातील लोकांच्या मनामध्ये जेडपीचा अध्यक्ष हा शिवसेनेचा असल्याचंही त्यांनी या ठिकाणी वक्तव्य केलं होतं। तुम्हाला काय वाटतं? आगामी काळामध्ये भाजप आणि शिवसेनेचा संघर्ष कसा असेल याबाबत जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा। चॅनल वरती नवीन असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।